आहेत महाराष्ट्रातले सगळ्यात खराब आय एस ऑफिसर. यांना कोणतेच डिपार्टमेंट जास्त काही ठेवून घेत नाही. 21 वर्षात तब्बल 25 बदल्या झाल्यात त्यांच्या. हे आहेत तरी कोण? बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 2005 मध्ये IS झाले. मग काय बदलीवर बदली. जॉईन केल्याच्या तिसऱ्या दिवशीच एका पॉलिटिशियनचा इल्लीगल बार बंद करून टाकला. नवी मुंबईत पोस्टिंग झाली. 180 कोटींचे बेकायदेशीर प्रोजेक्ट बंद करून टाकले. मग यांना सेल्स टॅक्स मध्ये टाकलं. तिथं पण काय गब्बजाचं नाव नाही घेतलंय. तब्बल 310 कोटींचा टॅक्स फ्रॉड पकडला. मग यांना अशा विभागात पाठवलं जिथे पॉलिटिशियन्स लोकांना काहीच त्रास नाही होणार. शिक्षण विभाग, कारण तिकडे कोणाचंच लक्ष नसतं. तिथे जाऊन पण हे काही थांबले नाहीत. गव्हर्नमेंट टीचरांची ऍब्सेन्सी 12% 2% आणली. मग तिकडून परत दिव्यांग विभागात पाठवलं. 900 फेक NGOs ना बंद करून टाकलं. आता तुम्हाला वाटतं एवढं सगळं करून या माणसाला मेडल मिळालं असेल. चुकला. त्यांच्या वाटेवर आलं जीवे मारण्याची धमकी, फेक मोलेस्टेशन चार्जेस. आजकाल तर खूप न्यूज मध्ये आहेत, कारण त्यांना अन्न आणि औषध विभाग मिळाला ना. आणि त्यानंतर काय माहिती अचानक मार्केटमध्ये पनीर येणं बंद झालं. म्हणून म्हणलं हे सगळ्यात खराब ऑफिसर आहे, पण चुकीचं काम करणाऱ्यांसाठी. कारण काय आहे ना, आज काही ऑफिसर लोकांसमोर मोठमोठे भाषण करून विश्वास दाखवतात, पण मुंडे साहेबांच्या कामातूनच विश्वास निर्माण होतो. बीड या प्रामाणिक रक्ताला शासनाचा सलाम. जय हिंद.